आज मी तुम्हाला झटपट होणारा मालपुआ कसा बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे. ते मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात मी हे अर्धा वाटी करून गूळ ऍड करते, किसून घेतलाय. बदाम बारीक करून घेतले, ते मी यात ऍड करते. थोडीशी यात मी वेलची पूड ऍड करते. यात मी थोडंसं किसून घेतलेलं खोबरं ऍड करते. यात मी थोडं थोडं पाणी ऍड करून हे व्यवस्थित मिक्स करून घेते. अजून मी यात थोडंसं पाणी ऍड करणार. यात मी थोडंसं मीठ ऍड करते, एकदम थोडं, आणि हे मिक्स करून घेते. हे जाड पीठ असलं पाहिजे मालपोह्याचं. बघू शकता, एकदमही पातळही नाही, एकदम जाडही नाही, मीडियम आहे. तेल गरम झालं तसं मी एक एक करून हे मालपोहे सोडून घेते. मी छोटे छोटेच काढून घेते. बघू शकता, मस्त असे फुगून येतात. दोन्ही साईडने भाजून घेतलंय तसं याचं व्यवस्थित तेल काढून घ्यायचं, कारण ह्याला तेल जास्त राहतं. असे मी बाकीचे एक एक करून सगळे काढून घेते. मी एक एक करून इथे फ्राय करून घेतले आहेत. याला आमच्या कोकणामध्ये मालपोहा बोलतात. तुमच्या इकडे काय बोलतात हे कमेंट करून मला नक्की कळवा. ही रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.